माणूस सकाळी सकाळी? अरे हा, आज रविवार आहे, बरोबर. प्रसाद गेला असणार आहे बजरंगी स्वीट्स वाल्याकडे समोसे खायला. नाही, मला माहितीये ना काय करू मी या प्रसाद खांडेकरचं. एक तर पोटाचा एवढा नगारा वाढून ठेवलाय. प्रसाद खांडेकरचं पोट आणि प्रसाद ओक यांच्या दांड्या कधीच संपणार आहेत ना. प्रसाद, तुझी आज खैर नाही. आज तू गेलास कामातनं. तू आज कामातनं गेला. ओ हो हो ओ माय गॉड यस दादा. हा 10,100 स्टेप्स पूर्ण. वा. 10,100. 1100. आजचा सलग 10वा दिवस आहे मी जॉगिंग कंटिन्यू केलंय. वा वा वा. होतच नव्हतं यार. 10,100 गोल अचीव. बायको काय खुश होणार आहे बघ, तुला आणतो. हॅलो. कुठेस तू प्रसाद? हा नाही, गेलायस ना आज पण समोसे खायला. तू सिरियस व्हायचंच नाही असं ठरवलंयस का रे आयुष्यात? दारुगड दारात आहे. नाही, उघडते ना मी दार. आले मी, आले. दार उघड. हो, आले आले आले. या, ऐक ना, नको नाही नाटकं करूस माझ्या समोर. ऐक ना प्रसाद, ऐक ना, हे नको करूस माझ्या समोर. नमा फायनली 10,000 स्टेप्स पूर्ण. नाही, फायनली 10व्या दिवशी मी अचीव केलंय गोल. हे बघ. जॉगिंग करून आलाय? अशी काय तुला खोटं वाटतंय? नाही ना. मी ठरवलंय 1 तास जॉगिंग म्हणजे कार्डिओ आणि अर्धा तास वेट ट्रेनिंग करायचं म्हणजे करायचं. मी सलग 10 दिवस जॉगिंगला जातोयस तू? म्हणजे हा आता काय व्यायाम पण असा रोज करणार आहेस? ओ हा? 5 दिवसाच्या वर टिकत नाही ना तुझं, म्हणून म्हटलं. नाही, ठीक आहे ठीक आहे, कर कर, चांगलंय. एकदम जॉगिंग विगिंग सुरू केली आहेस, मस्त, छान. पण मग सकाळी लवकर उठायचं तर मग रात्री तुझी गडबड असतेच. रात्रीच्या वेळेत का नाही झोपत तू? रात्रभर मोबाईलवर असतोस. म्हणजे मी दिवसभर राब राबायचं. आणि ऐक ना प्रसाद, मी तुला काय म्हणाले होते रात्री? मी तुला म्हणाले मी बेड आवरेपर्यंत तू जरा दूध फ्रीज मध्ये ठेव, भांडी घासून ठेव. नाही केलीस ना? अगं ठेवलं दूध फ्रीज मध्ये आणि ती सिंक मध्ये 2 भांडी होती ती पण घासली. तू गेली नाहीस किचन मध्ये? दिसलं असतं तुला. अशी काय भांडी घासली, गॅस बंद केला, नंतर तुला उठवायला आलो तर ते आवरता आवरता झोपली होतीस. मग लाईट घालवला, तुझ्या अंगावर पांघरून टाकलं, 5 मिनिटं अशी बोटांनी मसाज केली आणि मग झोपलो. आलो मी 1 मिनिट. तू पांघरून घातलंस माझ्या अंगावर? हो. हा सापडतोय काय मुद्दा? नवरे एवढे चांगलं वागतात का ग म्हणजे ते? चांगलं वागतोय आज. काय दूध फ्रीज मध्ये ठेवलं, भांडी लावली, पांघरून घातलं. पण मग पांघरून का घातलंस माझ्या अंगावर? मला किती गरम होत होतं रात्री, माहितीये का तुला? आणि ठीक आहे ना, मला लागली डुलकी. 1 दिवस केला सोटा बिटा साप, तर एवढं ऐकून काय दाखवायचं बायकोला? ठीक आहे ना, मी पण राबते. मलाही वाटतं बाबा आज आराम करावा. आणि त्यात आज रविवार आहे. तर आता बघा प्रसाद दादा, बायको झोपेत न उठली ना की बायकोची मोलकरीण होते. आता बघ कशा आतून ऑर्डर येतील. नमा माझ्यासाठी पोहे बनवतेस का ग? नमा माझ्यासाठी चहा टाकतेस का ग? यांचा सगळा राजेशाही थाट आपण करायचा. आणि हे नवरे काय करणार? होय होय. आई ग, मी आज जॉगिंगला जाण्याआधी तुझ्यासाठी पोहे बनवले. म्हटलं जरा थकली आहेस, आज रविवार आहे, आपल्या हाताने पोहे बनवूया. हे बघा कसे आलेत. मला माहिती आहे तुझ्यासारखे झाले नसतील. ट्राय कर. घे 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 बघ. तू बनवलेस पोहे? घे. मी ॲक्च्युली म्हणजे मला माहिती आहे तुझ्यासारखे झाले नाही ना. चांगले झाले, नक्की चांगले झाले. असं ॲप्रिशिएशन पाहिजे. उद्या मी उपमा बनवतो, उपमा, आणि परवा थालीपीठ. मला आठवड्याचा मेनू ठरवला आहे मी ॲक्च्युली ना तुझं बघून शिकलो. तू नाही का पोहे बनवताना मी मागून यायचो आळू, तेव्हा आळू बघितलं ते. एवढं का चांगलं बाप्पा मला सवय नाही एवढं. काही नाही काही नाही.
छान पोहे जेवण झालं ना? चांगले आहेत. का करतोयस हे सगळं? हं? का करतोयस तू हे सगळं? काय नाही असं स्पेसिफिक काही नाही कारण. असं हे नाही. नाही. छान आहे. चांगले पोहे चांगले आहेत. आले माझ्या लक्षात. काय आले माझ्या लक्षात. काय हे बघ, मी तुला आधीच सांगून ठेवते प्रसाद, मी येणार नाही. कुठे? मला माहितीये ना, तू आता मला म्हणणार आपण दिवाळीसाठी आई बाबांकडे गावाला जाऊया, तर मी येणार नाही. मला माहितीये हा सगळा आटापिटा, हे सगळं चांगलं वागणं आहे ना, हे तू त्याच्यामुळेच करतोय का तर मी हो म्हणावं. नाही म्हणजे तू मला म्हणणार गावी चल, मग मी गावी येणार, मग तुझी आई मला टोमणे मारणार आणि मग ते मी निमूटपणे सहन करणार, तर मी करणार नाही. मी गावी येणार नाही. मी आत्ताच सांगून ठेवते, अजिबात फोर्स करायचा नाही मला. माझ्या माहेरी कधी आलायस? आईला कालच फोन करून सांगितलं यंदा दिवाळीला आम्ही गावी येत नाही आहोत. आम्ही यंदाची दिवाळी नमाच्या गावी तिच्या आई वडिलांसोबत साजरी करणार आहोत. कालच आईला फोन केला होता. म्हणजे खरंच माझ्या गावी दिवाळीला आई बाबा? खरं माझ्या आई बाबा ना. तुझ्याच गावी जाणार होता आपण. ऐक ना प्रसाद, नाहीये रे मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये मी. ऐक ना, नको ना, नीट वाग ना माझ्याशी. हे जुन्नर आळे फाटा. तू तिकीट पण काढून आणलीस माझ्यासाठी? हो तू माझ्यासाठी एवढं जायचं मी ठरवलं. आईला सांगितलं काय या तुमचं तुम्ही काय ते बघा, मला यावेळीची दिवाळी नमाच्या आई वडिलांसोबत सेलिब्रेट करायचे. 5 दिवस मस्त तुझ्या माहेरी जायचं, राहायचं, मजा करायची, एन्जॉय फुल. मग आई काय म्हणाली तुझी? हो म्हणाली. आई बोलली जा, घेऊन जा म्हणाली नमा बरोबर. नमूच्या गावी जातेस ना, जा नमू म्हणाली मला तुझी. हो. नमू म्हणाली भेट बीट घेऊन जा बोलली सासू सासरा. अरे अरे बापरे बापरे, हो. एवढं सगळं बोलली तुझी आई? आई बोलली जा. चांगलंय. थांब मी गरम करायला ठेवतो, नंतर खाऊया आपण, हरकत नाही. मंजूताई वागतात तसे? मला कळत नाही काहीतरी चुकतंय. असा नाही आहे हा माणूस. आज आपण नाटकाला जायचं, बाहेर डिनर करायचं, मस्त आईस्क्रीम खात खात आरामात एक मजा करत यायचं रात्री. सब हो जाएगा, टेन्शन मतले तू गुंडी हो जाएगा. चलो तिकीट बुक केलं, मी सांगितलं होतं. असं नाही वागत कोणी. एवढा नवरा कोणी नाही वागत चांगला. म्हणजे सगळंच करतोयस रे माझ्यासाठी. माझ्या अंगावर पांघरून घातलंस, दूध फ्रीज मध्ये ठेवलं, भांडी घासून ठेवलीस तू, काय काय केलंस तू माझ्या. कबूल कर. काय काय कर, कबूल कर. काय कबूल करू? कबूल कर, चल ना चल कबूल कर. काय कबूल? नमा काय माती खाल्लीस कुठे? बोल पटकन, बोल पटकन, काय माती खाल्लीस? कसली मात? नाही नाही नाही, सांग. हे बघ कसं आहे ना प्रसाद, नवरा बायकोने ना त्यांच्या संसारात ट्रान्सपरन्सी ठेवावी. ठीक आहे, तू मला सांग, मी ऐकते सगळं. अगं मी करते सगळं. सण मला बोल ना, दे ना कबुली, दे ना. बोल ना पटकन, बोल पटकन, बोल दे कबुली. ओके फाईन, शांत हो. नाही मी शांत आहे. मी करतो कबूल. येस या बात. मनातलं ओळखलं रे मी, तुझ्या बायको आहे मी तुझी. उगाच नाही मी इतका वर्ष संसार केला. बोल. ठीक आहे, शांत. ओके. मी लपवून ठेवलं तुझ्यापासून. आय एम सॉरी. हा, लपून मला हेच कबूल करायचंय की मला ना ह्या दिवाळीला पाडव्यासाठी मी तुला 3 तोळ्याचा हार करायला टाकलाय. मला माहिती आहे तू इतके दिवस मागे लागली आहेस, मला तुझ्या डिझाईनचा टाकायचा होता, पण मी तुला सरप्राईज देणार होतो. पण हा ठीक आहे, तू आता बोललीस सांग कॉलर पकडलीस नवऱ्याची म्हणून मी सांगितलं. आय एम सॉरी. तुला ॲक्च्युली सरप्राईज द्यायचं होतं. आय एम सॉरी. नाही, असा कुठलाच नवरा एवढं चांगलं वागत नाही. म्हणजे तू खूप करतोयस प्रसाद. तू पांघरून घातलं, नमा. तू दूध फ्रीज मध्ये ठेवलं, माझ्यासाठी पोहे बनवून आणले, तुझ्या लपडं नसताना तार बनवला. आता कुठलाच नवरा करत नाही. नमा, अगं मी तुझ्या मी नमा, काय कुठे जात नमा? कसं तरी नमा, होतं. एक मला ना मुंग्या आल्या हाताला. हात तुझ्या सोड, हात सोड माझा, मुंग्या हात आल्या हाताला. सोडतो, शांत मला हो. कळत नाही तू असं का करतोस. मला ना नमा, शपथ काय? होतोय. ऐक ना. मला हे नव्हतं का होतंय असं काय सगळं? होतंय? तू असं का वागतोय? तू जा, तू मैत्रिणीला असं फोन का वागतोयस? देवा, शत्रूला पण एवढा चांगला नवरा नको मिळू दे देवा.
देवा प्लीज पांडुरंगा ऐकतोयस ना नमा. तुला पण एवढा चांगला नवरा नको मिळू दे. अरे कामसू प्रामाणिक चांगला रे चांगला. नमा ऐक आदर्श नमा हे बघ तुझे शब्द आणि एक्सप्रेशन मॅच होत नाहीये तू अरे तुझा ना स्वभाव पण आज मॅच नाही होते कळतंय का ऐक ना, तुला प्रसाद. शांत हो काय झालंय होते. नमा? मला ना काय झालंय शांत होते, हो. मला ना हात शांत हो. माझ्या हातचं मला हा, मी- नाही, एक मिनिट मी- हात नको चळू. काय झालंय काय झालंय कुठल्या मुलीसोबत अफेअर आहे? एक मिनिट हा इकडे काय इथे बस. हा काय मुद्दा आहे नमा कोणासोबत अफेअर चालू आहे? कुठला नाव affair? सांग त्या टवळीचं. कुठलं? पटकन नाव सांग. अगं- टवळीचं नाव सांग बोले ना. कुठली टवळी कुठे लपडं सुरू आहे? कसलं? मोबाईल काढ. मोबाईल काढ. मोबाईलचं ऐक पटकन मोबाईल हेजिटेट का होतोस मोबाईल द्यायला? मोबाईल मोबाईल द्यायला हेजिटेट का होतोस? मी दे- दे ना माझ्या हातात मोबाईल. घे ना नमा हा लगेच देऊ शकतोस. मी- हे मी हे दे- ते- ते- हे हे कशाला करतोयस? मी देत होतो मी देत होतो पासवर्ड टाक पटकन टाक. पासवर्ड नाही ठेवलाय ओपन आहे मोबाईल पासवर्ड नाही ठेवला नाहीये पासवर्ड का नाही? हा का पासवर्ड नाही ठेवलायस तू? काय काय तुला दाखवून काय द्यायचंय मला? तू पासवर्ड नाही ठेव. नाही ठेवलाय पासवर्ड काय आपलं ट्रान्सपरन्सी आहे कशाला काय हा, ठीक आहे ठीक आहे कळलं मला. हा पुष्कळ आहे एवढं एक्सप्लेनेशन पुष्कळ आहे. ओके काय पकडला गेलायस तू. काय पकडलं गेलं काय मला ताई ताम्हणकर. नमा ते भाई तामणकर आहे अगं आपले नगरसेवक आहेत ते पेवर प्लॉट बसवले त्यांना फोटो पाठवला भाई तामणकरांना ते बोलले होते पेवर ठीक ठीक आहे कळलं मला. एवढं एक्सप्लेनेशन बाजूला बाजूला. एक सेकंड नमा चॅट सगळे एक मी बघते मला बघू दे काय? काय तुझी गॅलरी चेक करू दे मला. गॅलरी गॅलरी सगळे क्लिप बीप फोटो बिटो सगळं मिळेल. कसले फोटो तू मला ऐक ना. थांब रे जरा 2 नमा. मा- काय झालं म्हातारीशी लफडं चालू आहे तुझं? हा? एका म्हातारीशी लफडं अफेअर कर. तुला लाज नाही वाटत का रे कोण खांडेकर? म्हातारी? शी! काय कोण सटवी आहे ही? तिचा मोबाईल मध्ये फोटो आहे तुझ्या. तुझी आई आहे ती माझी आई नीट बघ आईचा फोटो ठरव मी ठरवलंय कामावर जाताना आईचा फोटो बघून जायचं तुझ्या आईकडनं मला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते सकाळी उठल्या उठल्या तुझ्या आईचा फोटो बघायचा यासाठी ठेवलाय यार नमा ते काय मला नाही राहायचं या एक घरात. मिनिट नमा मला या घरात नाही राहायचं. नमा, एक मिनिट, नमा. मी कुठे जाऊ? नमा, ऐक ना, मला नमा. कळत नाहीये मी कोण आहे. एवढा चांगला नवरा नाही मला कधी. मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात एवढा चांगला नवरा येईल. अरे कोण आहेस तू खांडेकर? अरे तुला माहितीये का मी आहे म्हणून टिकले तुझ्या आयुष्यात. दुसरी कोणी असती ना तर अजिबात टिकली नसती. काय असतं बायकांचं आयुष्य? बायकांचं आयुष्य रांधा उष्टी कडा एवढंच आहे. आधी पण कधी माझं मन समजून घेतलं नाहीस आणि आता तर नाहीच बायकोचं मन तुला समजून घ्या. नमा या सिच्युएशनला ही वाक्य जात नाहीयेत तू मला नको सांगू सिच्युएशन. तू मला सिच्युएशन सांगू नकोस. मला सगळं कळतंय. ऐक ना नमा शांत हो. काय काय ऐक ना नमा तू इथे ये. शांत मला कळत नाहीये मी कशी रिॲक्ट होऊ. नमा ऐक ना नमा शांत हो. ऐक मी ऐक कशी रिॲक्ट होऊ मला कळत. काहीच ना नमा नको करू बाळा जा माझं तू. नवरं एवढं चांगलं नव्हतं कधी. तू माहिती- मला कळत नाही. नमा. आई ग. काय करते हे काय करते नमा नमा दारू नको पिऊस नमा काय मला माझ्याशी बोल ना काय झालंय मला सांग ना काय दारू पी नमा 8 वाजलेत सकाळचे ग्लासभर नमा दारू ऐक ना पी ना दारू. ओके 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 रडू नको दारू नको रडू मी पी मी मी ना. मी पितो मी पितो Please. रडू नको दारू पी. ओके 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 पितो. दारू पी. लाज वाटते तुला खांडेकर? सकाळचे 8 वाजलेत आणि धोसतोयस तू. अरे एवढी पण अक्कल नाहीये तुला. मी एवढी मेहनत करते त्याचा काय फायदा होतो रे? मी राबते मी संसारासाठी कष्ट घेते मी ड्युटी करते मी घरात येऊन सगळं साफसफाई करते आणि तू 8 वाजता दारू ढोसतोयस. बायकांचं आयुष्य काय काय बायकांचं आयुष्य? रांधावाडा उष्टी कडा एवढंच आयुष्य आहे. बायकोचं मन तू कधी आधी पण नाही समजून घेतलंस आणि तुला आताही समजून घ्यायचं नाहीये. दारू ढोसतोयस तू सकाळी 8 वाजता. बरं वाटलं. बरं वाटतं आता. बरं वाटलं.
मी आल्यावर आले. वा वा. ये क्या था? ए समय समोसे मागो रे खड्ड्यात गेले. आईच्या आईला कसंही वागा ना अकला ना त्यांना.